गेल्या अनेक वर्षापासूनची मिळकत कर थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या अभययोजनेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली। पुणे महानगरपालिकेच्या या अभययोजनेचा लाभ 2,71,405 मिळकत कर थकबाकीदारांना होणार असून राज्य सरकारने थकबाकी वसूल व्हावी यासाठी ही अभययोजना सुरू करण्याची सूचना केली होती। त्यानुसार थकबाकीदारांसाठी सुरुवातीला स्थायी समितीने अभययोजना आणली होती। नंतर प्रशासनाकडून हा प्रस्ताव देण्यात आला। सरसकट मिळकत कर थकबाकीदारांसाठी अभययोजनेचा आग्रह धरण्यात येत असताना स्थायी समिती सदस्यांनी या अभययोजनेचा काही मंडळांनी गैरफायदा घेण्याची शक्यता व्यक्त केली। याविषयी दीर्घकाळ चर्चा देखील करण्यात आली। त्यामुळे सरसकट अभययोजनेचा आग्रह धरणाऱ्या सदस्यांनी यात उपसूचना देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार कर वसुलीवर भर आणि मिळकतीचे फेर सर्वेक्षण करण्याची उपसूचना देण्यात आली। 11 जानेवारी ते 10 मार्च या काळात 25,000 रुपयांपर्यंत वार्षिक करपात्र रकमेची थकबाकी जर एकाच महिन्यात भरली तर दंडाच्या रकमेतून 75% आणि 2 महिन्यात भरली तर 50% सवलत देण्यात येणार आहे। यामुळे पुणे महानगरपालिकेला 185 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे। मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना सुरू असून त्यासाठी बँडबाजा पथक तयार करण्यात आले आहे। त्याचबरोबर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे थकबाकीदार मिळकतीची संख्या 2,94,330 असून मिळकत कराची मूळ थकबाकी 1148 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे, तर दंडाची एकूण रक्कम 782 कोटी 71 लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे। आता यामुळे या योजनेस शहरातील मिळकत करधारक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहावे लागणार आहे।